Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार मित्रांनो पहिल्यांदा बघूया पहिल्यांदा रूपा साजरा या सॉन्ग बद्दल. फायनली ह्या सॉन्गचं टीजर अपलोड झालंय मराठी म्युझिक टाउन या युट्यूब चॅनल वरती. तुम्ही सगळ्यांनी टीजर बघितले असेलच. अजूनपर्यंत कोणी बघितलं नसेल तर प्लीज जाऊन बघा. त्या टीजरची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटेल. त्याबद्दल आदित्य भावने काही इंस्टाग्राम वरती स्टोरी पोस्ट केली आणि हा मित्रांनो तो काल रात्री इंस्टाग्राम वरती लाईव्ह पण गेला होता. ती मी लाईव्ह व्हिडिओ अपलोड केले आपल्या सेकंड चॅनल वरती. तुम्ही अजूनपर्यंत ही लाईव्ह व्हिडिओ बघितली नसेल तर प्लीज जाऊन बघा. या लाईव्ह व्हिडिओ मध्ये सांगितलंय तुम्ही जर टीजर बघितलं असेल तर टीजर बघून तुम्हाला समजलं असेल सॉन्गची स्टोरी काय असेल तर कमेंट्स करा टीजर वरती. तर स्टोरी तुमची मॅच झाली आणि सॉन्गची स्टोरी मॅच झाली तर तुम्हाला तरी भेटायची संधी पण भेटणार आहे. तुम्हाला भेटणार आहे ती लोक. त्याबद्दल सगळं सांगितलं लाईव्ह व्हिडिओ मध्ये. तुम्ही प्लीज जाऊन लाईव्ह व्हिडिओ चेक करा एकदा. जय महाराष्ट्र पब्लिक. तर आपल्या सॉन्गचा टीजर आलेला आहे. माझ्या आणि सानिकाच्या पहिल्या सॉन्गचा टीजर आलेला आहे. मी लिंक टाकतोय तर टॅप करा. लवकर जाऊन सॉन्ग बघा कारण टीजर खूप आवडतोय सगळ्यांना. तर लवकर जाऊन बघा आणि ते लाईक करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला ते कसा वाटला. खूप मेहनत घेतली गाईज प्रत्येकाने. लवकर जाऊन टीजर बघा लवकर. जय महाराष्ट्र पब्लिक. तर सगळ्यांना कळायला असेल टीजर आपला आलेला आहे. अजून नसेल बघितलं लिंक इथं आहे. पण एक मोठी अनाउन्समेंट आम्ही अशी केलेली आहे की टीजर बघून जे लोक 50% सॉन्ग जरी ओळखतील ना त्यांना मी आणि सानिका पर्सनली भेटायला येणार. त्यांच्यासोबत दिवाळी सेलिब्रेट करू आपण. आणि 100% आहे ना तुम्हाला काय करायचंय फक्त टीजरच्या खाली जाऊन कमेंट करायची आहे आणि स्टोरी गेस करायची. तुमची स्टोरी 50% जरी सेम आली ना तरी ह्या दिवाळीत आपण भेटतोय 100%. लवकर जाऊन बघा टीजर. मित्रांनो आता जस्ट मी या सॉन्गचं टीजर बघून आलोय आणि त्या टीजरचे खूप जणांनी कमेंट्स केलेत. वेगवेगळ्या स्टोरी गेस केल्यात. तुम्ही पण कमेंट्स केले असेलच मला माहिती आहे. मला असं वाटतं मित्रांनो त्या सॉन्ग मध्ये त्यांची लव्ह स्टोरी दाखवली आणि ती लव्ह स्टोरी पूर्ण होत नाहीत. आता पूर्ण का होत नाही मला पण एवढं जास्त माहित नाही या स्टोरी बद्दल. पण असंच मला वाटतंय दोघांची लव्ह स्टोरी दाखवली असते ना लास्टला ब्रेकअप दाखवले असं वाटते मला. तुम्हाला काय वाटते स्टोरी बघून प्लीज मला कमेंट्स करून नक्की सांगा. चला मग पुढची न्यूज बघूया. पुढची न्यूज आहे पायल पाटील बद्दल. तुम्हाला सांगितलं असेल मी आधीच्या व्हिडिओ मध्ये हिचं पण एक नवीन सॉन्ग येते सनी फडके यांच्यासोबत. सनी फडके युट्यूब चॅनल वरतीच येते. त्या सॉन्गचं नाव आहे शिवरायांच्या किल्ल्यावरती. फायनल त्या सॉन्गचं टीजर अपलोड झालंय. त्या टीजरची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटेल. त्याबद्दल तिने काही इंस्टाग्राम वरती स्टोरी पोस्ट केलेत. गाईज तर शिवरायांच्या किल्ल्यांवर या सॉन्गचा टीजर आउट झालेला आहे. मी जी लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करा आणि सनी फडके यूट्यूब चॅनलवर जाऊन टीजर बघा. टीजर खूप सुंदर आहे. सो फटाफट जा बघा. आवडला असेल तर खूप 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 जास्त लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. चला मग पुढची न्यूज बघूया. पुढची न्यूज आहे निक शिंदे भावाबद्दल. निक शिंदे भावाने प्रशांत सरांनी काही इंस्टाग्राम वरती स्टोरी पोस्ट केल्यात. तसंच निक शिंदे भावाने काही नवीन व्हिडिओ पण अपलोड केलेत इंस्टाग्राम वरती. 18 वर्षातील सगळ्यात मोठी अफवा बिअर पिल्याने बॉडी बनती. पोरं बेवडी झाली बॉडी नाही झाली. काळी मैना दिसते तरुण होईल कोरोना जातील मरून. काळी मैना दिसते. चला मग पुढची न्यूज बघूया. पुढची न्यूज आहे इंदवी पाटील बद्दल. तुम्हाला सांगितलं असेलच मी आधीच्या व्हिडिओ मध्ये ती थाटामाटा या सॉन्गचा एक बीटीचा ब्लॉग व्हिडिओ अपलोड करणार आहे. आता फायनल तिने अपलोड केलाय तिच्या युट्यूब चॅनल वरती. त्या युट्यूब चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटेल. त्याबद्दल तिने काही इंस्टाग्राम वरती स्टोरी पोस्ट केल्यात. माझ्या यूट्यूब चॅनलचा फर्स्ट ब्लॉग आज अपलोड झाला आहे जो आहे थाटामाटाचा BTS ब्लॉग. सो लिंकवर क्लिक करा लगेच जाऊन बघा. जेवढा शक्य होईल तेवढा शेअर करा. कमेंट करून सांगा नक्की कसा वाटला. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा आणि खूप जास्त शेअर करा. थँक्यू. तसं तिने इंस्टाग्राम वरती एक नवीन व्हिडिओ अपलोड केले. पगलू इकडे तिकडे स्टाईल नको माऊस तू फट माझायस ओके. कधी लाईन मारत आहे कधी शाईन मारत आहे माझं मन तुला बघून स्टाईल मारत आहे. चला मग पुढची न्यूज बघूया. पुढची न्यूज आहे अक्क्या जाधव बद्दल. तुम्हाला सांगितलं असेल मी आधीच्या व्हिडिओ मध्ये अक्क्या बाईने एक नवीन शॉप ओपन केलाय. त्या शॉपचं नाव आहे रायबा. त्या शॉपची आज ओपनिंग आहे संध्याकाळी 7 वाजता. त्याबद्दल अक्क्या बाईने काही इंस्टाग्राम वरती स्टोरी पोस्ट केले. तर मित्रांनो तुम्हाला तर माहिती आहे आज 29 तारीख आहे आणि आज ठरल्याप्रमाणे रायबा फॉर्मेन्सचा उद्घाटन सोहळा आहे कोंडव्यामध्ये. कोंडवा खुर्द ॲड्रेस टाका तुम्हाला लगेच भेटून जाईल. मी पोस्टरवर पण ॲड्रेस टाकलेला आहे निमंत्रण पत्रिकेवर. तिकडून तुम्ही येऊ शकता.
जेवढ्या लोकांना जमतंय सगळ्यांनी या. हडपसर, कोंडवा, कात्रज, येवलेवाडी, परत खूप सारे लोकेशन ते जवळ आहेत. नक्की या, व्हिजिट करा. तुमच्या भावाचं शॉप आहे, कसं वाटते नक्की सांगा. आणि खाली पेज दिले, फॉलो विसरू नका. लवकर जा. आज संध्याकाळी 7 वाजेपर्यंत या कोंडव्यामध्ये राय परफॉर्मन्स. थँक्यू. आणि तुमची उपस्थिती माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे, तर नक्की या. मी बोलवलंय म्हणून या. बाय. ॲड्रेस दिलाय, लवकर या. काम 35. चला मग पुढची न्यूज बघूया. पुढची न्यूज आहे स्नेहा पाटील आणि मानसी बद्दल. हे दोघं पण एका शॉपच्या ओपनिंगसाठी गेले होते. त्यांनी तिकडचे काही इंस्टाग्रामवरती स्टोरी पोस्ट केलेत. मी स्नेहा पाटील, जय महाराष्ट्र. मला इथं आमंत्रित केल्याबद्दल प्रथम मान्यवरांचे आभार. आणि शंभू फॉर्मेन्स हे एका मराठी माणसाने चालू केलेलं आहे, तर मराठी माणसा क्या सिंहासन काळी कुट्ट रात माझ्यासाठी प्रथम उपस्थित मान्यवर त्यांचे मी आभार मानते. आणि शंभू फॉर्मेन्स या शॉपचे जे ओनर आहेत त्यांच्या सगळ्यांचे मी आभार मानते की मला इथं तुम्ही इन्व्हाइट केलं. आणि कोणाचा फोटो वगैरे काढायचा राहिला असेल तर प्रथम मी सॉरी बोलते. फॉर्मेन्स या शॉपचे जे ओनर आहेत त्यांच्या सगळ्यांचे मी आभार मानते की मला इथं तुम्ही इन्व्हाइट केलं. आणि कोणाचा फोटो वगैरे काढायचा राहिला असेल तर प्रथम मी सॉरी बोलते. आणि थँक्यू सो मच इथं इन्व्हाइट केलं, खूप छान वाटलं सगळ्या. चला मग पुढची न्यूज बघूया. पुढची न्यूज आहे औरा याला या सॉन्ग बद्दल. फायनली ह्या सॉन्गचा टीजर अपलोड झालाय. त्या टीजरची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल. त्याबद्दल त्यांच्या पूर्ण टीमने काही इंस्टाग्रामवरती स्टोरी पोस्ट केलेत. नमस्कार गाईज, तर फायनली माझ्या नवीन गाण्याचंच म्हणजे आवरा याला याचं टीजर लॉन्च झालेलं आहे. लिंक देतो, लिंकवरती टॅप करा, व्हिडिओ पहा, लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि गाणं येत्या 1 तारखेला रिलीज होणार आहे. एव्हरीवन, तर फायनली आमचं न्यू सॉन्ग आवरा याला याचा टीजर लॉन्च झालेला आहे. प्लीज लिंकवरती क्लिक करा. आवडलं तर नक्की शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. स्टे ट्यून, सॉन्ग लवकरच येईल. चला मग पुढची न्यूज बघूया. पुढची न्यूज आहे नीता बद्दल. नीताने पण युट्यूबवरती एक नवीन ब्लॉग व्हिडिओ अपलोड केलाय. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल. त्याबद्दल तिने काही इंस्टाग्रामवरती स्टोरी पोस्ट केली. यूट्यूब चैनल पे न्यू वीडियो आ चुकी है, न्यू व्लॉग आ चुका है, तो जाइए और व्लॉग देखना और उसको कमेंट्स में बहुत सारा प्यार देना. और हाँ, चैनल को सब्सक्राइब जरूर करना. मैंने लिंक यहाँ पे. चला मग पुढची न्यूज बघूया. पुढची न्यूज आहे श्रद्धा पवार ज्याबद्दल. तिने निक सोबत एक झुट्या प्यार या सॉन्ग वरती रील्स व्हिडिओ अपलोड केले. झूठा प्यार है तेरा, झूठा प्यार है तेरा, सुन ले ओ. रुको जरा, सबर करो. एक लड़के को देखा तो ऐसा लगा की हा काय आपल्याला पटणार नाही, आपण दुसरा बघितलेलाच बरा. मित्रांनो, तुम्ही पण असं कधी विचार करता का कोणत्याकडे बघून? प्लीज मला कमेंट्स करून नक्की सांगा. कुछ भी. चला मग पुढची न्यूज बघूया. पुढची न्यूज आहे विनायक माले यांच्याबद्दल. मित्रांनो, फायनली जादूचं इंस्टाग्रामवरती अकाउंट व्हेरीफाय झालंय. आणि खूपच मेहनत घेतली होती अकाउंट व्हेरीफाय होण्यासाठी, तर फायनली व्हेरीफाय झालंय. सो या मित्रांनो, आपल्याकडनं पण त्याला खूप खूप शुभेच्छा. त्याबद्दल त्यांनी काही इंस्टाग्रामवरती व्हिडिओ अपलोड केले. अरे बाबा, कॉंग्रॅच्युलेशन. कशाबद्दल? ब्लू टिक मिळाली. अरे मरो, मला लाल नाही तर सेंद्रिय रंगाची टिक पाहिजे होती. ती निळ्या रंगाची टिक घेऊन काय कुठे सगळ्यांजवळ आहे? मी काय सगळ्यांसारखं आहे का? मी डिफरंट माणूस आहे, मला काहीतरी डिफरंट पाहिजे. मला लाल नाही तर सेंद्रिय रंगाची पण टिक चालेल, द्यायचा का बदलून? बस मित्रांनो, हे एवढ्यामध्ये एवढंच. एवढं तुम्हाला थोडीफार तरी आवडले असेल तर प्लीज मित्रांनो लाईक, कमेंट, शेअर केल्याशिवाय जाऊ नका. आणि तुम्ही अजून पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं असेल, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. बायची नोटिफिकेशन बेल आहे तिला पण प्रेस करा. थँक्यू, बाय. आज का क्या हम क्या करते हैं वो इम्पोर्टेंट नहीं, किस इंटेंशन से करते हैं वो इम्पोर्टेंट होता है. बहुत डीप है, जिंदगी के साथ समझ में आ जाएगा. ट्रू स्टोरी ब्रो.